रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रुपाली कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. सो आता मी आलेले आहे शिरगाव या ठिकाणी, ज्या ठिकाणी आहे द्वारकाधीश मंदिर. आणि हे द्वारकाधीश मंदिर आहे हे पाहण्यासाठी आज आपण इकडे आलोय. तर विरार पासून अगदी विरार स्टेशन पासून 9 किलोमीटर अंतरावरती असलेलं हे द्वारकाधीश मंदिर आहे. मला वाटतं त्या ठिकाणावर आपल्याला बस सुद्धा अवेलेबल आहेत आणि ऑटोने सुद्धा आला तरी या ऑटो सुद्धा तुम्हाला ह्या ठिकाणी घेऊन येतील. सो आता आपण ह्या मंदिरामध्ये जायचंय, मंदिराला भेट द्यायची. अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे आणि ह्या मंदिरातला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला ह्या ठिकाणी करणार आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि हे मंदिर बघूया. सो आता पाठीमागे बघा, खूप मोठं असं मैदान ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल आणि ह्या मैदानामध्ये पार्किंगची सुद्धा इकडे फॅसिलिटी आहे. सो आपण आता मंदिरामध्ये जायचंय आणि मंदिराचं दर्शन घेऊया, बघूया चला. तर आता सध्या जी आहे ती मी आलेली आहे द्वारकाधीश मंदिर ह्या ठिकाणी. आणि मला वाटतं कुंभारपाडा आहे त्या ठिकाणावरून पण थोडंसं तुम्हाला आतमध्ये खूप यायचंय. तर इकडे बघा, प्रसादासाठी लाईन लागलेली आहे आणि ह्या ठिकाणी प्रसाद आपण घेऊ शकतो. आणि खूप मोठं मैदान ह्या ठिकाणी आहे. गाड्या पार्किंगसाठी तुम्हाला समोर जे दिसतंय तर तिकडे ती जागा आहे पार्किंगसाठी. आणि भव्य असं हे मंदिर आहे. मला वाटतं ह्या ठिकाणी आज भजन पण आहे. 26 तारखेपासून ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाची प्राणप्रतिष्ठा झाली मंदिरामध्ये. आणि आपण सगळेच बघतो की भाविकांनी खूप मोठी दर्शनासाठी रांगही ह्या ठिकाणी लावले. आता आतमध्ये जाऊया आणि ह्या मंदिराची जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला ह्या ठिकाणी करणार आहे. तिकडे बघा, लहान मुलांसाठी स्लायडिंगची पण व्यवस्था या ठिकाणी केली आहे आणि तिकडे बसण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे. आणि तो समोरून जो आहे तो आपल्याला मंदिराचा व्ह्यू पूर्ण पाहता येईल. आणि बरेचसे भाविक या ठिकाणी जे आहे ते दर्शनासाठी आले. तो पण आता जायचंय मंदिरामध्ये. मंदिरामध्ये आत आल्यानंतर तुम्हाला समोरच दिसत आहेत त्या म्हणजे 56 पायऱ्या आहेत. त्या 56 पायऱ्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. त्याचसोबत समोर जो आहे तो गरुड स्तंभ उभा आहे. आणि आता आपण आतमध्ये जातो आहे आणि बाप्पाचं जे आहे ते दर्शन घेऊया. सो आता इथे समोर ह्या ज्या 56 पायऱ्या आहेत त्या चढून आपल्याला वरती जायचं आहे. जे द्वारकाधीश मंदिरामध्ये 56 पायऱ्या होत्या त्याच सेम पायऱ्या म्हणजे त्याची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे. अतिशय प्राचीन कालीनातले जे मंदिर आहे त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी हे मंदिर उभारलं गेलेलं आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे आपले जे श्री द्वारकाधीश आहेत त्यांचं आपण दर्शन घेऊया. तर मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की हे जे मंदिर आहे तर आतील भागामध्ये आपल्याला समोर द्वारकाधीशाचं दर्शन झालेलं आहे आणि खूप गर्दी पण होती या ठिकाणी. सो आतील जे स्तंभ आहे त्याच्यावरती 24 अवतार तसेच नद्या देवतांच्या प्रतिमासुद्धा कोरल्या गेलेल्या आहेत. मला वाटतं मुख्य जे घुमट आहे आतील त्याच्यावरती नवग्रह आणि महाराज यांच्या दिव्य मूर्ती अलंकृत आहेत. सो आता मला वाटतं की या ठिकाणी आता बाहेर आलो आहे आणि गर्भगृहामध्ये जी आतील बाजू आहे तिकडे श्री द्वारकाधीश तसेच डावीकडे गणेश व एकविरा माता विराजमान आहे. आता बाहेर आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की किती अतिशय सुंदर असा व्ह्यू ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि आता आपण ह्या ठिकाणावरून वरती जाण्यासाठी बघा इकडे रांग लागलेली आहे. तो हे वरती मंदिरात आपण आता चाललो आहे वरती. तो हा जो भाग आहे हा म्हणजे मंदिराच्या वरती जे आहे वरील बाजूस आपण गेल्यानंतर हे तुम्हाला दिसेल की ह्या शिखरावरती मला वाटतं हे एक छोटंसं मंदिर आहे शक्तिमातेचं. आणि त्याचबरोबर तुम्ही बघा हे सुंदर असं शक्तिमातेचं मंदिर त्यांनी वरती आहे. शिखरावरती तुम्हाला ध्वज, कलश आणि सुदर्शन चक्र असं सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या दिसतील. आणि वरतून सुद्धा खूपच छान असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. मंदिराचा जो खालील भाग आहे त्यासाठी ध्यान साधण्यासाठी ध्यान केंद्र सुद्धा उभारलेलं आहे. इथे व्ह्यू बघा किती तुम्हाला सुंदर वाटतोय. ह्या ठिकाणावर मला समोरचा व्ह्यू जास्त पाहता नाही आला पण काही हरकत नाही. आता इकडे मी समोर जे आहे तो बघा सूर्य मावळत चाललेला आहे आणि ह्या ठिकाणावर आपण आता परत खाली उतरूया. तर ह्या मंदिराच्या कलशावरती ध्वज आहे, कलश आहे आणि त्याचबरोबर वरती सुदर्शन चक्र सुद्धा आहे. सो आजचा हा व्हिडिओ